नमस्कार मंडळी, मी एका सामाजिक मुद्द्यावर बोलणार आहे, ते तुम्ही ऐकून घ्या. बघा, मग आहेर माहेर करण्यामध्ये समाज आपला भिडतो. विनाकारण आम्हीच आम्हाला सर्वार्थाने नाडतो. जिव्हाळा व्यक्त करण्यासाठी पैसा वस्तू वापरतो. नाती गोती आणि भावनांचे वास्तुकरणच करतो. देवघेवीचे स्वरूपाला आपोआप प्राप्त होते. देवघेवीचे स्वरूपाला आपोआप प्राप्त होते. भावना संपून त्या ठिकाणी अपेक्षा तेवढी उरते. देणाऱ्याला वाटत असते परतफेड याची व्हावी. देणाऱ्याला वाटत असते परतफेड याची व्हावी. जो घेतो त्याच्याकडून वस्तू तसलीच यावी. भावना संपून व्यवहाराची पातळी गाठली जाते. भावना संपून व्यवहाराची पातळी गाठली जाते. देणाऱ्याबरोबर घेणाऱ्याची अधोगती तेथे होते. अपेक्षाभंगाने नाजूक नाती पूर्ण भंगून जातात. अपेक्षाभंगाने नाजूक नाती पूर्ण भंगून जातात. आहेरामुळेच असलेली नाती नाहीरे होऊन जातात. मग काय करायचं? काय बघा, ऐका. वस्तूऐवजी विचारांची देवाणघेवाण व्हावी. वस्तूऐवजी विचारांची देवाणघेवाण व्हावी. शुभप्रसंगी नाजूक नाती यातून सदृढ व्हावी. भांडी कुंडी आणि वसारंगा, भांडी कुंडी आणि वसारंगा यांना फाटा द्यावा. भांडी कुंडी आणि वसारंगा यांना फाटा द्यावा. विचार प्रवर्तक अनमोल ग्रंथ जरूर भेट द्यावा. ग्रंथरूपाने अक्षरमित्रा, ग्रंथरूपाने अक्षरमित्रा कायम जवळ राहील. देणाऱ्याबरोबर घेणाऱ्यालाही सतत वैभव देईल, सतत वैभव देईल, सतत वैभव देईल.